गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बघितलं गेलं तर खुलताबाद शहरामध्ये भव्यदिव्य असं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण माझ्या पाठीमागे दृश्य बघू शकता की कशा प्रकारे ही कुस्ती स्पर्धा रंगत आहे आणि या स्पर्धेमध्ये खुलताबादचा कोण मानकरी होणार आहे याकडे सर्व खुलताबादकरांचं लक्ष लागून आहे। आपल्यासोबत जे कुस्तीचे जे अध्यक्ष आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे या कुस्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संस्थांचे जे अध्यक्ष आहे भद्रामाती संस्थांचे अध्यक्ष मिट्टूदादा बारगळ हे स्वतः आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया। दादा नमस्कार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण भव्यदिव्य असं पाडव्याच्या मुहूर्तावर कुस्तीचं आयोजन करण्यात आलं, काय सांगा? हे भद्रा मारुती संस्थान या बऱ्याचशे दिवसापासून आता ट्रस्ट झाल्यापासून 40 वर्षापासून आणि त्याच्या अगोदर गावकरी ह्या गुढीपाडव्यालाच आखाडा भरीत होते। बरेचसे मी लहान असताना तेव्हापासून हा आखाडा चालू आहे आणि आता ट्रस्ट झाल्यापासून बरेचसे देणगी आणि पैलवान मोठे मोठे येत आहे, परंतु आज थोडं हिंदी महाराष्ट्र केसरीचे नोंद करायला बरेचसे पैलवान गेले, त्याच्यामुळं आज कमी आहे आणि आमचा आखाडा दिवसांदिवस जितके पैलवान येतील तितके बक्षीस आम्ही द्यायला तयार आहे त्यांना, पण ते आज थोडे पैलवान कमी आले त्याच्यामुळं आम्ही आणि व्यायाम शाळाचं काम सुद्धा चालू करणार आहे। व्यायाम शाळा झाल्यानंतर आम्ही हिंद केसरी सुद्धा महाराष्ट्र केसरी इथं घेणार आहे। नक्कीच हे होते मंदिराचे अध्यक्ष संस्थांचे अध्यक्ष यांनी आता सांगितलं आहे महाराष्ट्र केसरी देखील या ठिकाणी होणार आहे आणि या कुस्तीसाठी जे चांदीचा गदा ज्यांच्याकडून देण्यात आलेला आहे ते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा नमस्कार। या कुस्ती स्पर्धेसाठी जो चांदीचा गदा आहे हा गदा आपल्याकडून देण्यात आलेला आहे। कैलासवासी मट्टू पाटील बारगळ भद्रा मारुती मंदिराचे ट्रस्टी ते पण पैलवान होते, त्यांच्या स्मृती जागी राहावं म्हणून आमच्यातर्फे शेवटच्या पैलवानला आम्ही चांदीची गदा अर्पण करणार आहोत। तसेच दरवर्षीप्रमाणे जे सूत्रसंचालन त्यांच्या वाणीतनं सुंदर असं वाक्य आपल्याला बघायला मिळतं ते स्वतः आपल्यासोबत आहे आणि विशेषतः ते महाराष्ट्र पोलीस या दलात देखील कार्यरत आहे। आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया। दादा नमस्कार। सुंदर अशा आपल्या वाणीतून ज्या कुस्तींचे ज्या मैदान गाजवणारे आणि आपल्या बोली भाषेतनं सर्वांना जे मेहनत घेऊन जी कुस्ती रंगली जाते आणि त्या कुस्तीसाठी आपण एक सुंदर अशी वाणी आपण या ठिकाणी वापरत, काय सांगा? सर्वप्रथम आपल्या चॅनलचं धन्यवाद। आपण आज या माध्यमामधून हे मैदान कव्हर करण्यासाठी आलात त्याबद्दल पहिले तुमचे धन्यवाद करतो। त्याचबरोबर श्री भद्रा मारुती संस्थानाच्या वतीनं गुढीपाडव्याच्या निमित्तानं 9 वर्षाच्या निमित्तानं गेल्या 4 दशकांपासून आणि त्यापूर्वीपासून देखील या ठिकाणी मैदान होतोय आणि मला कुस्तीची आवड असल्यामुळं तत्पूर्वी इथे मी म्हणजे ड्युटीस असल्या कारणामुळं आणि नंतर माझी बदली झाली, ज्या मातीनं मला पुन्हा एकदा कुस्तीकडं आकर्षिला गेलं, पुन्हा एकदा मी या मैदानाकडे आलो आणि मला असं वाटतंय की प्रत्येकानं आयुष्यामध्ये कुठला तरी छंद जोपासावा जे की तुम्हाला भविष्यामध्ये पुढे घेऊन जाऊ शकते। आणि कुस्ती हा खेळ असा आहे जो व्यक्ती त्या खेळाशी जोडला जातो तो आयुष्यभर तो त्या खेळासोबत नेहमीच एकरूप झालेला असतो आणि त्याच माध्यमामधून मी फक्त प्रयत्न करत असतो की आपल्या भागामधील जी काही पैलवान मंडळी आहेत त्याचबरोबर वस्ताद मंडळी आहेत, पश्चिम महाराष्ट्रासारखे आमच्याकडे वस्तादांना भलेही पाकिट सिस्टम नसेल किंवा दिला जात नसेल, पण त्या वस्तादांचं मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद करतो की तुमच्यामुळे आमच्या भागातली आज कुस्ती जिवंत आहे। आमच्याकडे चांगले पैलवान घडतायत, जबरदस्त पैलवान घडतायत आणि आज तिकडे पुणे मुक्कामी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू असल्यामुळे या मैदानामध्ये बरेचसे पैलवान मंडळी तिकडे गेल्याने थोडी कमतरता आहे, परंतु जे बी काही पोरं इथे आलेले आहेत त्या सगळ्यांच्या कुस्त्या नक्कीच या भद्रा मारुती संस्थानाच्या वतीनं होतील आणि चांगलं मैदान होईल, जसं मागच्या वर्षी झालं आणि पुढे होईल आणि त्या पुढेही होईल। भद्रा मारुती संस्थानाच्या वतीनं मगाशीच एक घोषणा करण्यात आलेली आहे की एक भव्य दिव्य मोठी व्यायामशाळा या ठिकाणी उभी राहतीये, ज्याचं काम आता प्रगतीपथावर आहे। धन्यवाद। नक्कीच हे सर्व होते अध्यक्ष, तसे ज्या कुस्तीचे जे प्रथम पारितोषिक दिलेले आहे ते स्वतः आपल्यासोबत होते आणि खुलताबादचा कोण होणारा मानकरी याकडे आता सर्वच खुलताबादकरांचं लक्ष लागून आहे। अवघ्या 1 तासामध्ये हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे।